पेपर नंबर 1 चे हे डाउट्स आहेत की जो 26 जुलैला झाला होता, या क्रमाने डाउट्स आहेत. तर फर्स्ट डाउट का आहे बघा. फर्स्ट डाउट आहे distance between two spheres is 50 centimeter, mass of each sphere is 625, then we have to find out force between them. तर फोर्सचा फॉर्म्युला हा आहे, मग जी ची व्हॅल्यू पुट करा, मास दोन्ही स्पियर्सचं सेम आहे, मग 625 चा स्क्वेअर, अँड डिस्टन्स बिटवीन स्पियर सेंटर टू सेंटर डिस्टन्स 50 सेंटीमीटर आहे, त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचा म्हणजे 100 ने डिवाइड करायचा. याला 100 ने डिवाइड केला की हे 0.5 होते, मग खाली मी आर स्क्वेअर म्हणजे 0.5 चा स्क्वेअर लिहिलं. याला सॉल्व्ह केलं की आन्सर येते इतकं न्यूटन्स. डाइन्स मध्ये पाहिजे असेल तर 1 लाख न मल्टिप्लाय करायचं, 10⁵ न मल्टिप्लाय करायचं. मग आफ्टर मल्टिप्लाइंग बाय 10⁵, दिस इज द आन्सर इन डाइन्स. देन क्वेश्चन नंबर 12 आहे. 12 मध्ये 1 kg त्यांच्यामधलं डिस्टन्स वी हॅव टू फाइंड आउट, आणि त्यांच्यातलं फोर्स इतका किलो वेट दिलाय. किलो वेट फोर्सला न्यूटन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी न मल्टिप्लाय करायचं. किलो वेट फोर्सला न्यूटन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी 9.8 न मल्टिप्लाय करायचं. अप्रॉक्सिमेटली मी 9.8 ला इथे किती ऍझ्युम केलंय, 10. इथे ऍक्च्युअली काय पाहिजे, 9.8. किलो वेटला न्यूटन मध्ये कन्वर्ट करताना कशाने मल्टिप्लाय करायचं, 9.8 न, पण मी 10 अप्रॉक्सिमेटली 10 न मल्टिप्लाय केलाय. मग हे फोर्स झाला. फोर्सचा हा फॉर्म्युला आहे. मग फोर्स दिलाय, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 10⁻⁸ इथं लिहिलं. जी ची व्हॅल्यू पुट केली, m1 m2 1 किलोचेच आहेत, मग 1 स्क्वेअर डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स काढायचा, याला सॉल्व्ह केलं तर आन्सर इतकं मीटर येते. याला 100 न मल्टिप्लाय केला तर हे सेंटीमीटर मध्ये आन्सर येते. क्वेश्चन नंबर 14 मध्ये 2 स्पियर आहेत आर रेडियसचे, आणि फोर्स कुणाला प्रोपोर्शनल आहे ते विचारले. मग फोर्सचा हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. मग जी ला मी आहे तसं ठेवले. दोन्ही स्पियर्सचं मास सेम आहे म्हणून जे पण मास येईल त्याचा स्क्वेअर आहे. बरं, मग स्पियरचं मास कसं लिहिलंय मी, स्पियरचं मास व्हॉल्यूम इंटू डेन्सिटीच्या फॉर्मॅटमध्ये लिहिले. स्पियरचं मास कसं लिहिलंय, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मग स्पियरचं व्हॉल्यूम किती आहे, 4/3 πr³ इंटू डेन्सिटी. मग हे दोन्ही मासेस सेम आहेत म्हणून स्क्वेअर, दोन्ही मासेस सेम आहेत म्हणून स्क्वेअर, आणि डिवायडेड बाय खाली सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे त्याचा खाली स्क्वेअर. मग ह्या सेंटर पासून या सेंटर पर्यंत डिस्टन्स किती आहे, 2r. मग खाली आला 2r चा स्क्वेअर. मग याला सिम्प्लिफाय केलं तर असं आलं. याला आणखीन सिम्प्लिफाय केलं तर हा जो पार्ट आहे हा कॉन्स्टंट आहे, बदलणारा नाही आहे. मग कॉन्स्टंटला मी c लिहिलं, आणि याचं डिव्हिजन किती आहे ते r⁴. याच्यावरून काय कळतंय, फोर्स इज प्रोपोर्शनल टू r⁴. फोर्स इज प्रोपोर्शनल टू r⁴. मग ऑप्शन कोणता बरोबर आहे, सी. देन क्वेश्चन नंबर 16 मध्ये काय आहे, टाइम पिरियड 1 इयर दिलाय आणि डिस्टन्स दिलाय r. डिस्टन्स डबल झाला तर टाइम पिरियड किती होणार. मग टाइम पिरियड आणि डिस्टन्सचा, टाइम पिरियड आणि रेडियस ऑफ ऑर्बिटचा हा रिलेशन आहे. मग t1 अपॉन t2, t1 चा स्क्वेअर अपॉन t2 चा स्क्वेअर इज इक्वल टू r1 चा क्यूब अपॉन r2 चा क्यूब. हे आपल्याला लिहिता येते या रिलेशन वरून. मग t1 पहिलाचा टाइम पिरियड किती आहे, 1, तो मी पुट केला 1 स्क्वेअर. नंतरचा टाइम पिरियड किती आहे तो माहिती नाही, काढायचा आहे, इज इक्वल टू पहिलंचं डिस्टन्स रेडियस किती आहे ते दिलेलं आहे r, मी ऍझ्युम केले r, आणि नंतरचं किती आहे 2r, ते दिले ना डबल होते म्हणून. मग r अपॉन 2r म्हणजे 1/2, आणि हे क्यूब आहे मग 1/2 चा क्यूब होणार. r अपॉन 2r 1/2 चा क्यूब होणार. मग याला सॉल्व्ह केला की आपल्याला काय √8 आन्सर भेटते. मग √8 म्हणजेच इतके इयर्स. मग ऑप्शन बी करेक्ट आहे. हे पेपर 1 चे डाउट्स आहेत. त्याच्यानंतर पेपर 2 चे डाउट्स करू आपण. पेपर 2 मध्ये बघा काय काय आहे. फर्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये मॅक्सिमम हाईट किती अचीव होते ऑब्जेक्टची ते विचारले. मग मॅक्सिमम हाईट काढायचा फॉर्म्युला काय, हा v², कायनॅमॅटिकचा तिसरा फॉर्म्युला. मग ऑब्जेक्ट आपण सोडली आणि टॉपमोस्ट पर्यंत गेली. खालून ऑब्जेक्ट आपण v व्हेलॉसिटीने वरती फेकली आणि ती वर 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 गेली. मग टॉपमोस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी किती होते, 0. बॉटम पॉइंटला व्हेलॉसिटी किती आहे ती यूज पकडली. वर जातानाचा ऍक्सेलरेशन कसं पकडायचं आहे, -g, म्हणून इथं मायनस आला.
वर जातानाचा ऍक्सलरेशन कसं पकडायचं आहे, मायनस जी. 2चा 2 आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच ते वर किती हाईट पर्यंत गेला ते यस. किती येते ते यू स्क्वेअर अपॉन 2g. देन क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय दिले, मास m1 मास डिस्टन्स काय केलं, दोन्ही मासेस मधलं डिस्टन्स डबल केलं तर फोर्स किती पट होईल असं विचारले. डिस्टन्स दोन्ही मासेस मधलं डबल केलं तर फोर्स किती पट होईल. दोन्ही मासेसला मी सेम m1 m2, मग नंतरचे पण मासेस तेच आहेत, काय फरक नाही पडणार. m1 m2 सुरुवातीचे व्हॅल्यू नंतरच्या व्हॅल्यू. सुरुवातीचं मास नंतरचं मास सेम, सुरुवातीचं दुसरं मास नंतरचं दुसरं मास सेम. मग डिस्टन्स बिटवीन मासेस वॉज r. राईट नाउ डिस्टन्स हॅज बिकम डबल, देअरफॉर डिस्टन्स इज हाऊ मच 2r. मग पहिल्याचा फोर्स मी F1 पकडला, दुसऱ्याचा फोर्स नंतर जो झाला फोर्स तो F2 पकडला. मग इथं मी रेशो घेतला F1 अपॉन F2. मग F1 काय जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर, F2 काय जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. पण जी कॉन्स्टंट आहे, m1 m2 सेम आहेत, पण r इथं r होता. इन सेकंड केस r किती झाला, डबल झाला, मग 2r चा स्क्वेअर. याला सॉल्व केलं तर इथं 4 येते. मग F1 अपॉन F2 4. मग F2 इकडे पाठवला, 4 इकडे पाठवला, मग F2 इज इक्वल टू F1 अपॉन 4. म्हणजे इनिशियल फोर्सच्या 1/4 झाला नंतरचा फोर्स. पहिला जो फोर्स होता त्याच्या 1/4 झाला नंतरचा फोर्स. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, बी करेक्शन आहे इथं, राईट. दे क्वेश्चन नंबर 13 आणि क्वेश्चन नंबर 6 सेम आहेत, पण ऑप्शन डी मध्ये मायनस दिले, ते मायनस नाही पाहिजे होतं. ऑप्शन डी मध्ये साइन काय पाहिजे, प्लस पाहिजे होतं. क्वेश्चन 16 मध्ये हा जो फॉर्म्युला आहे, हा जो हे जे रिलेशन आहे केपलर्स थर्ड लॉ, कशावरून आले, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. हे पाठ करून ठेवा. हे याचा अर्थ काय आपल्याला 11-12 ला कळेल. कशावरून आले हे, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. मी शिकवताना सांगितलं पण होतं, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, याच्यावरून हे लॉ आलाय. केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ काय बोलतो, केपलर्स थर्ड लॉ बोलतो, केपलर्स थर्ड लॉ नाही, सेकंड लॉवर रिलेटेड आहे. थर्ड लॉ लिहिलं मी, पण नाही, सेकंड लॉवर रिलेटेड आहे. क्वेश्चन नंबर 17 काय बोलतो, line joining center of the sun with center of the planet covers equal area in equal interval of time. याचा मिनिंग पण मी सांगितलं होता काय, की सनच्या जवळ आला प्लॅनेट की त्याचं स्पीड वाढतं, आणि सन पासून प्लॅनेट दूर गेला की त्याचं काय होते, स्पीड कमी होते. मग नियर स्पीड वाढते, अवे गेला तर स्पीड कमी होते. त्याच्यावरून बघा कोणता ऑप्शन येतो, ऑप्शन ए येतो. क्वेश्चन नंबर 18 फायनल डाऊट. काय फाइंड आउट करायचं आहे, जी अर्थवर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थ आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मार्स यांचं कंपॅरिझन करायचं आहे. मग जीचा फॉर्म्युला लिहिला gm अपॉन r स्क्वेअर अर्थसाठी, gm अपॉन r स्क्वेअर मार्ससाठी. मग अर्थवरचं जी मी जी लिहिले, मार्सवरचा जीला gmच लिहिले. मग वरचे अर्थवरच्या व्हॅल्यूज काय, gm अपॉन r स्क्वेअर आहे त्याच्या. मार्सवर काय दिले, जी तर कॉन्स्टंट आहे, पण मार्सचं मास किती आहे, मार्सचं मास किती आहे, 1/10 आहे. मग m इथं अर्थचं आहे, तर मार्सचं मास किती आलं, m/10. रेडियस ऑफ मार्स किती दिली, हाफ दिली, मग r/2 लिहिले इथं, मग r/2 चा स्क्वेअर. मग याला सॉल्व केलं तर हे 2-3 स्टेप मध्ये सॉल्व केले तर मग g अपॉन gm किती येतो, 10/4. मग gm या बाजूला पाठवला, मग gm इज इक्वल टू किती, 4 इंटू g अपॉन 10. 4 इंटू जी म्हणजे 9.8 अपॉन 10. याला सॉल्व केलं तर आन्सर येतं 4. ऑप्शन सी येतं, राईट. 4च्या आसपास आन्सर येते. ओके, चलो. सर्व जे डाऊट्स आहेत परत एकदा सॉल्व करा, तर चांगली प्रॅक्टिस होईल. फक्त व्हिडिओ ऐकून गप्प बसू नका. परत सर्व एकदा विदाऊट व्हिडिओ बघता तुमचं तुम्ही पेपर बघून सॉल्व करा, तर चांगली प्रॅक्टिस होईल आणि मग परत या कन्सेप्ट विसरणार नाही. ओके, चलो, बाय.